तर हॅलो गाईज. तर मी हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे कारण मला जायचं आहे बनारसला. बनारस म्हणजे काही लोक त्याला काशी बोलतात, काही बनारसला वाराणसीही बोलतात. तर नावं 2-3 आहेत पण डेस्टिनेशन एकच आहे. तर मी जाणार आहे की पुण्यातून बनारसला. माझा हेतू एकच आहे की बऱ्याचशा लोकांना बनारसला जायचं असतं पण त्यांना माहीत नाही की कसं जायचं, तिकडे कसं राहायचं, काय काय बघायला पाहिजे आणि किती दिवसासाठी गेलं पाहिजे. कारण जर तुम्हाला एखादी सिटी किंवा एखादं जे तुमचं डेस्टिनेशन आहे तिकडे जायचं आहे तर तुम्ही 2 आणि 3 दिवसासाठी जाऊन तुमचा काही फायदा नाही आहे. तुम्हाला तिथे काही बघायला भेटणार नाही आहे. आणि कसं आहे की तुम्हाला जर सगळी माहिती मिळवायची आहे एखाद्या सिटीबद्दल तर कमीत कमी तिथं तुम्ही 10 ते 20 दिवस काढले पाहिजेत. हां, माहिती आहे 10-20 दिवसासाठी खूप एक्सपेन्स येतो, खर्च खूप वाढतो. पण मी त्याबद्दलही तुम्हाला माहिती देणार आहे की तिकडे जाऊन आपण कुठे राहायचं आहे, खर्च किती येईल, खायचं कसं काय, तर खाण्यापिण्यामध्ये किती पैसा जाणार आहे आणि कुठल्या कुठल्या घाटांवर गेलं पाहिजे. फक्त चॅनलला फॉलो करा आणि जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करून ठेवा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल की जायचं आहे कसं, तिथे जाऊन थांबायचं आहे कुठं, कुठल्या कुठल्या ठिकाणी कधी कधी जायचं आहे आणि कुठला बेस्ट सीझन असतो बनारसला जायला. तर मी तुम्हाला सगळ्या माहिती देणार आहे. त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फर्स्टली फॉलो करून ठेवा. आणि तुम्हाला कुठलंही काहीही विचारायचं असेल तर मला खाली कमेंट करा. मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचा आन्सर देईल आणि जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला बनारसला जायचं असेल तर ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर भेटूया आपण आता इथून पुढे मी व्हिडिओ टाकणारच आहे. जे काही बनारसच्या गोष्टी असतील ते सगळे तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जातील. तर चला भेटूया आपण. स्टे कनेक्टेड. चलो बाय. थँक यू.